हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करते. अहो ना, एक सरप्राईज गिफ्ट दिलं आहे मी. ॲक्च्युली हे ॲनिव्हर्सरीच्या 2 दिवसांनी हे गिफ्ट आलं होतं. तर तुम्ही व्लॉग तर पाहिलाच आहे की ज्यामध्ये मला अहोने एक गिफ्ट केलं होतं. पहिल्यांदा सरप्राईज दिलं होतं आणि दरवर्षी मी त्यांना सरप्राईज देते, पण यावर्षी मी मागे राहिली आणि माझं गिफ्ट जरा उशिराने आलं. तर हे आहे ते गिफ्ट. छान असा व्हाईट कुर्ता मी त्यांना घेतला आहे. तर ही क्लिप ना मी शूट करून ठेवली होती, पण व्लॉगमध्ये कधीच ॲड केली नाही, विसरून जायचे. तर म्हटलं चला ह्या व्लॉगमध्ये तरी ॲड करूया, कारण हा गिफ्ट स्पेशल व्लॉग आहे. तर बघा, छान दिसतंय त्यांना हे कुर्ता आणि त्यांना देखील खूप आवडला. व्हाईट कुर्ता त्यांना पाहिजे होता, तर म्हटलं लॉंग कुर्ते तर खूप आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या कलरचे, पण हा शॉर्ट कुर्ता मी घेतला होता. मला अगदी बघता खूप आवडला होता. कसं वाटलं गिफ्ट? मस्त आहे, बेंगॉली टाईप. बटन लावा पूर्ण. जीन्सवर छान वाटेल. किंवा एक व्हाईट पॅन्ट घ्यायची याच्या खाली, मस्त वाटेल. व्हाईट पॅन्ट आणि कुर्ता, हा शॉर्ट कुर्ता. आवडला? हे डिझाईनमुळे मला जास्त आवडले. जेठालाल नाही आहे, बेंगॉली टाईप आहे. तर आजचा एकूण व्लॉग संडे आणि गिफ्ट स्पेशल असा व्लॉग आहे. तर हा संडेच्या दिवशी मी शूट केलं होतं. तर इथं मी कांदा भाजत आहे. तुम्ही म्हणाल एवढा सारा कांदा मी का भाजते? तर एक छान कांद्याचीच मी भाजी तुमच्यासोबत शेअर करते, जे गावामध्ये, आमच्या गावाकडे प्रत्येक घराघरामध्ये ही भाजी बनते आणि फक्त स्पेशल उन्हाळ्यातच बनते. बाकी 8 महिने ही भाजी कोणीही बनवत नाही. तर उन्हाळ्यामध्ये ना कांदा खाणं खूप चांगलं असतं, ज्यामुळे ऊन लागत नाही. गावाकडे बघा, लोक घराबाहेर जेव्हा निघतात ना उन्हामध्ये, तेव्हा छोटा कांदा एक पॉकेटमध्ये टाकून आणि घेऊन फिरतात, कारण त्याच्या वासाने ऊन लागत नाही. तर कांदा थंड प्रकृतीचा असतो, म्हणून खूप खायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये. तर तोंडी लावणीला तर खातो, पण अशी भाजी वगैरे करून खाल्ली तर त्याचे गुणधर्म देखील आपल्या शरीरामध्ये जातील आणि आपल्याला ऊन लागणं, उन्हाळा लागणं हे होणार नाही. तर ही भाजी प्रत्येक घराघरामध्ये बनत असते गावाकडे. तर सगळ्यांनाच आवडते ना, माझ्या घरातसुद्धा. पुरेशला सोडून आम्ही सगळे ही भाजी खातात. अंकितलासुद्धा खूप आवडते. आणि अहो ना, तर उन्हाळा सुरू झाला म्हणजे त्यांना ही भाजीची आठवण येते. तर मी कांदा छान भाजून घेतला आहे. डाळ थोडी भिजत घातली आहे तुरीची. अर्धी वाटी डाळ मी भिजत घातली आहे मसाला होईपर्यंत. आणि तर शेंगदाणे असे खरपूस भाजून घेते. आणि ही भाजी अगदी खूप इझी बनते, अगदी आमच्या गावाकडच्या मसाल्यामध्येच आम्ही बनवतो. आणि शेंगदाणे भाजून घेतले, त्यानंतर मी हिरव्या मिरच्या भाजून घेते. या ठिकाणी लाल मिरच्या देखील तुम्ही घेऊ शकता, सुक्या मिरच्या लाल, किंवा मग लाल तिखट पावडरसुद्धा घेऊ शकतात. त्याने देखील खूप छान टेस्ट येतो भाजीचा. पण मी आता हिरव्या मिरचीची बनवते. तर हिरव्या मिरच्या तेल घातलं आहे, त्यामध्ये छान अशा खरपूस भाजून घेते त्यांना. आणि हा मसाला थंड होईल ना, तोपर्यंत मी डाळ आणि कांदा देखील कुकरमध्ये लावून देणार आहेत. तर मसाल्यामध्ये काय काय घेतलं आहे ते सांगते. कोथिंबीर घेतला आहे, भाजलेल्या हिरव्या मिरच्या, शेंगदाणे घेतला आहेत, लसूण देखील घेतला आहे, जो खाली आहे, आता दिसत नाही आहे. आणि धणे पावडर आणि जिरं वगैरे भाजून घेतलं आहे, हळद घेतली आहेत. आणि इथं जी डाळ भिजत घातली होती, स्वच्छ धुवून घेतली आणि तिला देखील कुकरमध्ये टाकलं आहे. आणि जो भाजलेला कांदा आहे ना, तो यामध्ये मी घालणार आहे. तर थोड्या वेगळ्या पद्धतीची तुम्ही बघू शकाल. कधी तुम्ही ही भाजी बघितली नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल, तर नक्कीच बनवून बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागते. तर जी डाळ आहे ना, त्यामध्येच मी कांदा घातला आहे, 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं आहे त्यामध्ये, आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेणार आहे. डाळ अगदीच आपल्याला अगदी गळून घ्यायची नाही आहे, वरणासारखी नाही करायची, फक्त अशी डाळ दिसेल ना आपल्याला भाजीमध्ये तशी ठेवायची आहे. तर 3 शिट्ट्या भरपूर होतात. आणि तिकडे मी कुकर करून घेतला आहे 3 शिट्या काढून. आणि आता इथं फोडणी घालते भाजीला. तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आता जिरं घालते, हिंग घालते. ते भाजी अगदी सोपी पद्धतीने होते आणि खरंच म्हणजे खूप टेस्टी आणि पौष्टिक याला आपण म्हणू शकतो, तेही उन्हाळ्यामध्ये. तर बघा, असं डाळ कांदा माझा शिजलेला आहे.
डाळ बघू शकता तुम्ही, पूर्ण अशी गळाली नाही आहे ती, अशी डाळ दिसते आपल्याला. तर असं छान शिजवून घ्यायचं आहे याला. कांदा देखील शिजवून घेतला आहे. काही काही जणांना कांदा शिजवत नाही डाळसोबत, तो त्याला मसाल्यामध्येच घालतात, भाजून झाल्यानंतर डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये सोडतात. पण तो मला तसं आवडत नाही, बऱ्याच जणांना तसं आवडत नाही ना, तर मग अशा पद्धतीने करतात. तर इथं मी थोडंसं हिंग घातलं आहे, जिरं घातलं आहे आणि ही जी पेस्ट केली होती ना मसाल्याची ती घालते यामध्ये. आणि आज बाकीची जी काही छोटी मोठी कामं घरातली ती जान्हवी मला हेल्प करते, म्हणून मी आज स्टँड लावण्याचा देखील कंटाळा केला आणि एका हाताने शूट करते, एका हाताने भाजी बनवते. थोडा कॅमेरा वगैरे हालत असेल ना तर थोडंसं समजून घ्या. तर इथं मी छान मसाला फ्राय करून घेते व्यवस्थित. त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. तर झाकण ठेवून दिलं आहे मसाल्यावर. तर बघू शकता छान तेल सुटलं आहे आता. आणि असा आपल्याला मसाला पाहिजे, छान सगळं काही अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. त्यामध्ये मसाल्याच्या भांड्यातलं थोडंसं पाणी घालून त्याला देखील टाकलं आहे त्यामध्ये. आणि आता कुकरमध्ये जी डाळ आणि जो कांदा आहे ना तो यामध्ये घालणार आहे. तर याला झाकण ठेवून परत एकदा मी होऊ देणार आहे. तर हा मसाला देखील खूप होणं गरजेचं आहे, नाहीतर मग भाजी थोडीशी वेगळी लागते. मसाला छान झालेला आहे बघू शकतात. आणि आता यामध्ये डाळ कांदा सोडते. तर ग्रेव्हीची भाजी आहे, तुम्हाला किती पातळ ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात, पाणी जास्त कमी करू शकतात. आम्हाला थोडी पातळ लागते ही भाजी. तर आणि काय होतं ना, ही भाजी जेव्हा गार होते तेव्हा आणखीन घट्ट होते, कारण यामध्ये डाळ आहे म्हणून. तर थोडंसं मग मी जास्तच पाणी घालते. आणि ही भाजी ना आम्ही 2 वेळेस देखील खाऊ शकतो, इतकी आवडते सगळ्यांना. तर मीठ घातलं आहे स्वादानुसार, वरून कोथिंबीर वगैरे काही घातली नाही आहे. आणि बघा छान शिजली आहे, तिला छान बॉईल येऊ द्यायचं आहे आणि आपली भाजी अशी रेडी झाली आहे. तर खूप इझी पद्धत आहे आणि खूप झटपट बनते ही भाजी. म्हणून जर कधी अहोने म्हटलं ना की आज डाळ घालून कांदा बनव, तर मी लगेच लागते कामाला. एवढंच आहे की कांदे कापताना थोडासा रडायला येतं. कांदा खूप रडवतो आपल्याला, पण हरकत नाही, भाजी खूप छान लागते. यामध्ये थोडंसं गरम मसाला पावडर देखील मी घातली होती, पण आता शूट करायचं तेवढं राहून गेलं घाईमध्ये. जान्हवी तुम्हाला तिचे बड्डेचे गिफ्ट दाखवत आहे. तर बघा, ये देखिए, ये मेरी कलीग्स ने मुझे दिया है जिसका नाम पूजा है और वो बहुत अच्छी है और मुझे उसका ये गिफ्ट बहुत पसंद आया है। मुझे ये इसका ये टॉप बहुत अच्छा लगा है। इसका कलर भी बहुत प्यारा है। ये देखिए, इस टाइप से इसको ऐसे बांधना है और पीछे से भी आप देख सकते हो कितना अच्छा है। ये इस टाइप का कुछ लुक रहेगा। आई मीन कि ये जो है डिज़ाइन, आई मीन कुछ बनेगा लुक। मैं आपको ये ट्राई करके बताऊंगी। एंड पूजा, थैंक यू सो मच, मुझे ये गिफ्ट सच में बहुत अच्छा लगा है। चलो पेन की बताओ अभी जल्दी फटाफट. जान्हवी आमची खूप एक्सायटेड असते आता सध्या, कारण पहिल्यांदाच तिचा बड्डे अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेला आहे. घरीसुद्धा केलं आहे आणि तिच्या ऑफिसमध्ये सुद्धा सेलिब्रेशन झालं होतं. त्यामुळे जरा मॅडम खूप खुश आहेत आणि खूप सारे गिफ्ट तिला मिळाले आहेत. तर हा टॉप त्यापैकी एक आहे. ये मुझे मेरी आत्या ने दिया है। थैंक यू सो मच आत्या, बहुत अच्छा है ये भी। ये भी ऑफिस में आप पहन सकते हो, तो बहुत अच्छा है। ये देखो, ये कितना अच्छा लग रहा है, ये आप ऑफिस में भी पहन सकते हो। थैंक यू सो मच आत्या। हा टॉप मी डीमार्टमधून घेतला होता आणि खरंच मलासुद्धा हा खूप आवडला आणि तिला अगदी व्यवस्थित फिटिंगमध्ये बसला आहे, ज्याची अपेक्षाही केली नव्हती, जो इतका छान दिसतोय तिला. ये भी मुझे मेरे कलीग्स ने ही दिया है। ये अनुरित मैम ने दिया है जो कि सीनियर है, तो थैंक यू सो मच मैम। ये भी मुझे बहुत पसंद आया और उन्होंने मुझे और भी चीज़ें दी है। ये दिया है, ये दिया है एंड क्लचर्स भी दिए हैं। थैंक यू मैम। ये भी मुझे मेरे कलीग्स ने दिया है। सिमरन मैम ने दिया है। थैंक यू मैम। एंड ये भी आप देख सकते हो, बट ये इसकी साइज ओवर साइज है, तो इसको मैं फिट करूंगी जब आपको बताऊंगी ट्राई करके। मस्त है. नहीं तो फिर एक जुड़वा पैदा करके उसमें घुसा दूंगी। ये मुझे तन्वी ने दिया है, जो कि उसने बहुत आइडिया से मुझसे ही पसंद करवाए और मुझे अगले दिन गिफ्ट में मिल गए। मतलब ये मेरी चॉइस के थे, बट उस समय मुझे नहीं पता था, तो उसने मुझे बहुत आइडिया से गिफ्ट दिया है, मेरी ही पसंद का गिफ्ट। थैंक यू सो मच, और ये भी बहुत अच्छा लगा मुझे। थैंक यू तन्वी। मगाशी पूर्वेशचा डायलॉग तुम्ही ऐकला का? त्याने काय म्हटलं? नाही तर मागे जाऊन परत ऐका. तर हे छान सुंदर इयरिंग्स तिला मिळालेत.
आपको मेरा सबसे अच्छा गिफ्ट कौन सा लगा प्लीज़ कमेंट में ज़रूर बताइए। आज का वीडियो अगर आपको अच्छा लगे तो प्लीज़ लाइक कमेंट सब्सक्राइब ज़रूर कीजिए। थैंक यू सो मच। स्वयंपाक झाला, जानूने छान ड्रेस शेअर केले तुमच्यासोबत आणि आता मी जेवायला बसतोय। तर अशी छान कांद्याची भाजी, लोणचं, करी पुदिन्याची चटणी असं मस्त आम्ही एन्जॉय करतोय। तुम्ही मात्र आजच्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।